तर नमस्कार मित्रांनो, मौली ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण युनिट नंबर 2 मधल्या काही बेसिक डेफिनेशन बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी स्ट्रेस काय असते, स्ट्रेन काय असते आणि त्याच्यावरचे असणारे काही प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. तर त्याचा पुढचा जो टॉपिक आहे आपला आहे लिनियर स्ट्रेन म्हणजे काय असते, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असते, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्युलस काय असतात, हे आता आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी पहा, पहिली डेफिनेशन आहे आपली लिनियर स्ट्रेन. तर आपण पहिलेच पाहिलेलं आहे की आज ऑलरेडी सीन काय पाहिलेलं आहे आपण पहिले. द स्ट्रेन इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज कॉल्ड ॲज लिनियर स्ट्रेन. त्याला काय म्हणत असतो आपण, लिनियर स्ट्रेन. जर एखादा फोर्स असेल, त्या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये जर डिफॉर्मेशन होत असेल, तर त्या डिफॉर्मेशनला आपण काय म्हणत असतो, लिनियर डिफॉर्मेशन, किंवा त्याला म्हणत असतो आपण लिनियर स्ट्रेन. त्याला काय म्हणत असतो, लिनियर स्ट्रेन. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे थोडं डायग्रामॅटिकली आपण पाहू इथे. तर बघा, हा एक बार आहे. या बारला काय केलेलं आहे आपण, याला लिनियर डायरेक्शन मध्ये काय करून आलो, फोर्स अप्लाय करून आलो. तर त्याच्यामध्ये पहा, लिनियर डायरेक्शन फोर्स जर अप्लाय केला, हा समजा पी फोर्स आहे आपला. सेम थिंग काय करून राहिलो आपण, या साईडनं सुद्धा पी फोर्स अप्लाय करून राहिलो. हे पी पी फोर्स म्हणजे काय, दोन्ही इक्वल फोर्स आहेत. तर या इक्वल फोर्समुळे काय होऊन राहिला, हा जो बार आहे हा काय होणार आहे, तो ताणला जाणार आहे, पूल होणार आहे की नाही. पूल झाला म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये काय होईल, त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. त्याची ओरिजिनल लेंथ जर सपोज यल असेल, त्याची ओरिजिनल लेंथ जर सपोज यल असेल, तर त्याची जी चेंज इन लेंथ होणार आहे, म्हणजे जी लेंथ इन्क्रीज होणार आहे. तर पूल टाईपचा फोर्स असेल, तर त्या ठिकाणी काय होत असते, लेंथ इन्क्रीज होत असते. आणि ज्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो, त्या ठिकाणी काय होत असते, लेंथ डिक्रीज होत असते. तर इथं आपण पूल टाईपचा दाखवून राहिलो, त्याच्यामुळे इथे लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर चेंज इन लेंथ काय होणार आहे इथे, डीएल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय आहे, जी लिनियर स्ट्रेन आहे, लिनियर स्ट्रेन डिनोटेड बाय ई करतो आपण, ई नी डिनोट करत असतो. कशाने डिनोट करतो, ती ई नी. तर ही जी लिनियर स्ट्रेन आहे, ई इक्वल टू काय होणार आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ई म्हणजे काय असते, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल. ई म्हणजे काय, स्ट्रेन. कोणची स्ट्रेन आहे ती, लिनियर स्ट्रेन. आपण सिम्पली तिथं स्ट्रेन म्हटलं होतं, परंतु आता आपण लिनियर स्ट्रेन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, लिनियर स्ट्रेन इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स जर होत असेल, त्याला काय म्हणतो आपण, लिनियर स्ट्रेन. तर चेंज इन लेंथ किती आपली, चेंज इन लेंथ आहे डेल एल. ओरिजिनल लेंथ किती आहे, यल. म्हणजे ई इज इक्वल टू काय झालं, म्हणजे लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू काय होते, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. तर हे लेंथच्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलेला आहे, म्हणून आपण काय म्हणून राहिलो, त्याला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, ही आपली झाली लिनियर स्ट्रेन. आता पुढचा टॉपिक जो आहे तो आपला लॅटरल स्ट्रेन. तर लॅटरल स्ट्रेन कशाला म्हणतो, की आता मी तुम्हाला सांगितलं की इन द डायरेक्शन ऑफ फोर्स जर अप्लाय करत असतो आपण, जी स्ट्रेन असेल इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन दिसून राहिलं ते काय, अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शन जर दिसत असेल, जसं इथं लिनियर डायरेक्शन मध्ये, लिनियर डायरेक्शन आणि पी ही एकाच डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे लेंथ ही, लेंथच्या लेंथला काय तुम्ही फोर्स पॅरल अप्लाय करून राहिले, तर त्यावेळेस काय राहिलं, जे डिफॉर्मेशन दिसून राहिले तुम्हाला, लिनियर डायरेक्शनचं डिफॉर्मेशन बघून राहिले तुम्ही, त्याच्यामध्ये लॅटरल डिफॉर्मेशन सुद्धा होणार आहे. परंतु तुम्ही बघून काय राहिले, लिनियर डायरेक्शनचं डिफॉर्मेशन पाहून राहिले. तर त्याच्यामुळं डेल एल अपॉन एल तुमचं काय झालं, लिनियर स्ट्रेन झालं. बरोबर. आता सपोज जर मी जर अदर दॅन लिनियर डायरेक्शन किंवा अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शन न बघता दुसऱ्या डायरेक्शन जर काय पाहत असेल, डिफॉर्मेशन जर बघित असेल, तर त्यावेळेस जी स्ट्रेन अप्लाय होते, ती स्ट्रेन असते आपली लॅटरल स्ट्रेन. तर लॅटरल स्ट्रेनची डेफिनेशन काय म्हणते, स्ट्रेन इन द डायरेक्शन ऑफ राईट अँगल टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज कॉल्ड ॲज लॅटरल स्ट्रेन. त्याला काय म्हणतो आपण, लॅटरल स्ट्रेन. जर सपोज समजा या पॉइंटवरती मी फोर्स अप्लाय करून आलो, हा फोर्स आहे पी. आता हा फोर्स काय, पॅरलल टू लेंथ आहे. सगळ्यात जास्त दिसणारं जे डायमेन्शन असते त्याला आपण लेंथ म्हणतो. तर हे काय, लेंथच्या डायरेक्शननं फोर्स काय केलेला, अप्लाय केला. आता त्याच्यामुळे चेंज इन लेंथ जे होत असेल, म्हणजे इन्क्रीज इन लेंथ जे होत असेल, त्याला काय म्हणू आपण, लिनियर स्ट्रेन म्हणू. परंतु याला दुसरे सुद्धा डायमेन्शन आहे. हे काय आहे, ब्रेडथ आहे याला, आणि त्याचप्रमाणे थिकनेस सुद्धा आहे. त्याला काय आहे, थिकनेस सुद्धा आहे.
हा थिकनेस आहे टी, बरोबर. आता मी काय करून राहिलो, सपोज जर याला लिनियरली काय करून राहिलो, लिनियर डायरेक्शन न पुल करून राहिलो, तर त्यावेळेस काय होणार आहे, याची लेंथ काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. तर ती चेंज इन लेंथ याप्रमाणे दिसेल तुम्हाला. तर बघा, हे डायग्राम काढून राहिलो होतो आपण काय समजून घ्यायला, की तुम्हाला लॅटरल स्ट्रेन समजून घेण्यासाठी, लॅटरल स्ट्रेन आपल्याला व्यवस्थितशीर समजून घेण्यासाठी आपण ही डायग्राम ड्रॉ करून राहिलो. तर व्यवस्थितरित्या हे लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय एकदा समजलं तुम्हाला, की टेन्शनचं काम नाही. तर बघा, हे डॉटेड डॉटेड जे काढून राहिलो मी, ते आहे आपलं तर बघा, अशा प्रकारे हे डॉटेड डॉटेड जे काढलेलं आहे मी, तो तेवढा बारका झाला तुमचा इथपर्यंत. हे झाला तुमचा डेल, बरोबर. हा झाला डेल. आता इथे आपण जे लॅटरल डायरेक्शन म्हणजे बी आणि टी मधले जे आहे ते आपण इथे दाखवू शकत नाही एवढे, परंतु काय होणार आहे बघा, काय होणार आहे की सपोज जर तुम्ही आपल्या घरी जर बघत असाल की आई किंवा आजी आपली काय करते, वाती तयार करते, वाती तयार करतात ना. तर ह्या वाती तयार करत असताना ते काय करतात, पीळ देत चालतात. तर या ठिकाणी सपोज काय असते, याची डायमीटर त्या वातीची काय असते, मोठी असते, आणि हळूहळू समोर समोर जात असताना काय होते, त्या वातीची डायमीटर काय होत चालते, कमी 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 होत चालते. याचा अर्थ काय होऊन राहिलं, जशी लेंथ त्याची काय होऊन राहिली, इन्क्रीज होऊन राहिली, त्याचप्रमाणे त्याची डायमीटर सुद्धा काय कमी होत चालली. सेम थिंग इथे सुद्धा तोच इफेक्ट दिसणार आहे. जसं जसं आपण याला काय करणार आहे, पुल करत जाणार आहे, हा पी फोर्स अप्लाय केल्यानंतर याला पुल करत जाणार आहे, तर काय होत जाणार आहे, याची लेंथ इन्क्रीज होत जाणार आहे. त्याच वेळेस त्याचं काय होणार आहे, त्याची ब्रेड आणि थिकनेस सुद्धा काय होत चालणार आहे, कमी होत चालणार आहे. ब्रेड आणि थिकनेस सुद्धा काय होत चालणार आहे, कमी होत चालणार आहे. आणि हा ब्रेड आणि थिकनेस काय तुमची, आता इथं जर पाहिलं तर ब्रेड या ठिकाणी आपण बघू की ब्रेड काय आपली पहा. तर ब्रेड जर पाहिला तुम्ही तर या डायरेक्शन मध्ये आहे फोर्स, म्हणजे ब्रेड जर पॅरल पाहिलं तुम्ही या डायरेक्शन मध्ये आहे, आणि फोर्स चालला या डायरेक्शन, म्हणजे इथं जर फोर्सच्या तिथं जर काढला तर ही ब्रेड काय होणार आहे तुमची, पॅरल टू द परपेंडिक्युलर टू द, म्हणजे काय होणार आहे पहा, असा हा आहे, आणि याप्रमाणे तुमचा हा आहे, हा का 90 डिग्री अँगल तयार होते, बरोबर. ही तुमची ब्रेड आहे, बरोबर. ही ब्रेड आहे आणि हा फोर्स आहे. इथं काय होणार आहे, 90 डिग्री अँगल तयार होणार आहे, म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे. सेम थिंग जर थिकनेस जर बघितलं तर या डायरेक्शन मध्ये आहे, तर तो सुद्धा काय आहे, ब्रेड आणि थिकनेस तुमचं काय आहे, परपेंडिक्युलर टू द फोर्स आहे, अप्लाइड फोर्स, बरोबर. मग या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जे चेंजेस येतात त्याला काय म्हणत असतो आपण, लेटर स्ट्रेन. त्याला काय म्हणत असतो आपण, लेटर स्ट्रेन. तर त्याच्यामुळे पहा, आता व्यवस्थित समजले नसेल तर फोर्स जर असेल, फोर्स जर समजा लिनियर डायरेक्शन लावत असो आपण, तर ब्रेड आणि थिकनेस त्याच्यासाठी काय झालं, परपेंडिक्युलर झालं. काय झालं, परपेंडिक्युलर झालं, बरोबर. म्हणजे इथं जर पाहिलं तर हा एक्स ऍक्सिस जर पकडला तर हा तुमचा होणार आहे वाय ऍक्सिस, बरोबर, आणि हा होणार आहे तुमचा झेड ऍक्सिस, बरोबर. एक्स वाय झेड जर ऍक्सिस पकडत असो आपण, तर एक्स डायरेक्शन जर फोर्स अप्लाय करत असो आपण, तर वाय आणि झेड त्याच्यासाठी काय झालं, वाय आणि झेड झालं त्याच्यासाठी परपेंडिक्युलर. जर मी वाय डायरेक्शन जर फोर्स अप्लाय करत असेल, म्हणजे मी जर असं ओढत असेल याला वरती वरच्या साईडला वाय डायरेक्शनला, तर त्यावेळेस एक्स आणि झेड त्याच्यासाठी काय झालं, परपेंडिक्युलर झालं. म्हणजे लेंथ आणि ब्रेड त्याच्यासाठी काय झाले, परपेंडिक्युलर डायमेन्शन झाले. झेड डायरेक्शन जर ओढत असेल, म्हणजे या साईडने जर मी ओढत असेल असा, तर काय होईल, त्यावेळेस एक्स आणि वाय त्याच्यासाठी परपेंडिक्युलर झाले, बरोबर. तर असे म्हणजे फोर्स कुठे अप्लाय करू शकतो आपण,
ज्या डायरेक्शन फोर्स अप्लाय करत असतो त्या डायरेक्शन मधले जे चेंजेस असतात ते लिनियर म्हणतो. आणि अदर दॅन दॅट डायरेक्शन जे चेंजेस येतात त्याला आपण काय म्हणतो, लॅटरल चेंजेस म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, लॅटरल. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या डायरेक्शन मध्ये येणारे चेंजेस जे असतात त्याला आपण काय म्हणत असतो, लॅटरल स्ट्रेन. त्याला काय म्हणतो असतो आपण, लॅटरल स्ट्रेन. देअरफॉर लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय होणार आहे, लॅटरल स्ट्रेन म्हणजे लॅटरल स्ट्रेन. आता स्ट्रेन म्हणजे काय असते, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता इथं डायमेन्शन कोणत्या डायरेक्शनचे, लॅटरल डायरेक्शनचे डायमेन्शन आहे ना. त्याच्यामुळे काय म्हणणार आहे आपण, चेंज इन लॅटरल डायमेन्शन. चेंज इन लॅटरल डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. तर पहा, इक्वल टू इथे काय होणार आहे, जर बी म्हणजे ब्रेड मध्ये जर चेन पाहत असेल तर त्याला मी डेल बी म्हणणार आहे. डेल बी अपॉन ओरिजिनल डायमेन्शन त्याचं काय, ओरिजिनल आहे त्याची बी म्हणजे जी काय असेल ती, अपॉन बी. और जर थिकनेस जर पाहत असेल तर ते काय होणार आहे, डेल टी. डेल टी अपॉन टी. तर डेल बी आणि डेल टी हे आपल्यासाठी काय झाले, लॅटरल स्ट्रेन झाली. डेल बी अपॉन बी आणि डेल टी अपॉन टी ही काय झाली आपल्यासाठी, लॅटरल स्ट्रेन झाली. आता ही लॅटरल स्ट्रेन काय असते, हे जर तुमची लेंथ इन्क्रीज होत असेल, पहा इथे बघा, जर तुम्ही पुल टाईपचा जर फोर्स लावत असाल या सारखा तर त्यावेळेस लेंथ इन्क्रीज होत चालणार आहे आणि लॅटरल डायमेन्शन तुमचे काय होत चालणार आहे, डिक्रीज होत चालणार आहे. लॅटरल डायमेन्शन काय होत चालणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर त्याच्यामुळे डिक्रीज होत असल्यामुळे आपण याला काय लावतो, निगेटिव्ह साईन लावतो. काय लावतो, निगेटिव्ह साईन लावतो. बरोबर. आता सपोज जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर लावत असेल मी, तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर लावत असेल तर लिनियर डायमेन्शन जे आहेत, म्हणजे लिनियर म्हणजे त्या फोर्सच्या डायरेक्शन जे चेंजेस येतात ते डिक्रीजिंग आहेत. कॉम्प्रेस म्हणजे काय, कोणाला दाबून राहिलो आपण, समजा या पेनला मी जर दाबलं तर काय होणार आहे, याची लेंथ काय होत चालणार आहे, कमी होत चालणार आहे. बरोबर. तर त्यावेळेस काय होतात, तुमचे लॅटरल डायमेन्शन काय होत चालतात, इन्क्रीज होत चालतात. लॅटरल डायमेन्शन काय होत चालतात, इन्क्रीज होत चालतात. बरोबर. तर त्यावेळेस ते चेंजेस जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. त्यावेळेस ते चेंजेस काय राहतात, पॉझिटिव्ह असतात. तर फुल टाईपचा जर फोर्सेस असतील तर त्यावेळेस लॅटरल डायमेन्शन मधले चेंजेस हे निगेटिव्ह राहतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. जर सपोज जर तो काय सिलेंड्रिकल बार असेल, अशा प्रकारचा सिलेंड्रिकल बार असेल तर त्यावेळेस लॅटरल डायमेन्शन मधले जे चेंजेस असतात ते काय, ते आपण काय दाखवणार आहे, पी जर आलं तर काय होणार आहे, फोर्स पी जर अप्लाय केला मी या ठिकाणी, पी जर फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, त्याची लेंथ वाढणार आहे. परंतु डायमेन्शन म्हणजे लॅटरल जी स्ट्रेन असेल, लॅटरल स्ट्रेन याच्यामध्ये काय आहे, लॅटरल स्ट्रेन हे डायमीटर मध्ये चेंजेस दिसतील तुम्हाला. डायमीटर का चालणार आहे, तुम्ही जे वातीचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे डायमीटर का, सपोज जर हा पेन आहे, हा जर ओढत ओढत चाललो मी, त्याचं डायमेन्शन म्हणजे डायमीटर काय होत चालते, डिक्रीज होत चालते. बरोबर. तर ते काय होणार आहे, डेल डी डी डेल डी डेल डी अपॉन डी. बरोबर. त्याच्यासाठी झाली लॅटरल स्ट्रेन. बरोबर. त्याच्या बाकी काही ब्रेड वगैरे थिकनेस नसते सिलेंडर मध्ये, आहे की नाही, फक्त डायमीटर असते. तर डेल डी अपॉन डी म्हणजे तुमचं काय झालं, लॅटरल स्ट्रेन. तिथे झाली लॅटरल स्ट्रेन. तशा प्रकारे हे लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन, तर याच्यामधला फरक समजला. जर फोर्सच्या डायरेक्शन मध्ये जे चेंजेस येतात डायमेन्शन मध्ये त्याला काय म्हणतो आपण, लिनियर स्ट्रेन. आणि फोर्सला परपेंडिक्युलर, फोर्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या डायरेक्शन मध्ये जे डायमेन्शन मध्ये चेंजेस येतात त्याला काय म्हणतो आपण, लॅटरल स्ट्रेन. तर इथं आपण उदाहरण दाखवलंय स्क्वेअर बारचं. तर याच्यामध्ये पहा, लेंथ काय आपली, लेंथला पॅरलल फोर्स लावून राहिलो म्हणून जे लेंथ मध्ये चेंजेस येतात ते लिनियर चेंजेस, म्हणजे ते काय आपले लिनियर स्ट्रेन राहणार आहे. परंतु थिकनेस आणि ब्रेथ मध्ये जे चेंज येतील त्याला आपण काय म्हणणार आहे, लॅटरल स्ट्रेन. त्याला काय म्हणणार आहे, लॅटरल स्ट्रेन. तर अशा प्रकारे लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन आपण बघितलं. तर त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे पॉशन रेशिओ. तर पॉशन रेशिओ कशाला म्हणतो, तो म्हणते व्हेन होमोजिनियस मटेरियल
इज लोडेड विदिन इलॅस्टिक लिमिट. आता इलॅस्टिक लिमिट म्हणजे आपल्याला माहित आहे, इलॅस्टिक लिमिट म्हणजे अशी लिमिट, अशी मॅक्झिमम व्हॅल्यू जोपर्यंत काय करून राहिलं, आपण जर एखादं मटेरियल लोड केलं तर मटेरियल लोड केल्यानंतर सुद्धा ते काय करून राहिलं, लोड झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही फोर्स तो रिमूव्ह करसाल तर ते स्वतःची ओरिजिनल साईज आणि शेप काय करणार आहे, रिगेन करणार आहे. तशा मॅक्झिमम व्हॅल्यू जी असेल त्याच्यानंतर काय होणार आहे, जर त्या व्हॅल्यूच्या पुढे जर केलं तर त्याच्यामध्ये इलॅस्टिक चेंज न येता अजून दुसरे येतील, ते पुढे आपण डिस्कस करणारच आहे. तर त्या चेंजेसला काय म्हणतो आपण, त्या लिमिटला म्हणतो इलॅस्टिक लिमिट. मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती काय, तर या मॅक्झिमम म्हणजे काय म्हणते तो, वेन होमोजिनियस मटेरियल इज लोडेड विदिन इट्स इलॅस्टिक लिमिट. म्हणजे इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये जर आपण एखादं मटेरियल काय केलं, होमोजिनियस, होमोजिनियस म्हणजे एकसारखं, होमोजिनियस म्हणजे एकसारखं, तर ते मटेरियल जर आपण काय केलं म्हणते, लोड केलं, तर त्यावेळेस काय ते, द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन, द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन इज कॉन्स्टंट. ते काय असते तो म्हणते, जो रेशो लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन या दोघांचा रेशो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. तर त्या रेशोला काय म्हणतो आपण, पॉइसन रेशो. त्याला काय म्हणतो आपण, पॉइसन रेशो. तर पॉइसन रेशो इक्वल टू काय, देअरफॉर पॉइसन रेशो बरोबर काय होणार आहे तुमचं, इक्वल टू काय होणार आहे, तो रेशो आहे कशाचा, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. तर लॅटरल स्ट्रेन साठी डिनोट करण्यासाठी आपल्याजवळ काही नाही, आपण कशानं त्याला म्हणजे काही एखादा कॉन्स्टंट ठेवत नाही तिथं, म्हणजे ई वगैरे असं जर ठेवत नाही, तर लॅटरल स्ट्रेन म्हणजे लॅटरल स्ट्रेनच म्हणतो आपण फक्त. पण पॉइसन रेशो जो आहे तो 1/m और म्यू यानी काय करतो आपण, डिनोट करतो. म्हणजे पॉइसन रेशोच्या जागी काय ठेवू शकतो आपण, 1/m. पॉइसन रेशो म्हणजे काय, 1/m किंवा म्यू. तर आता 1/m आपण घेत नाही, आपल्या डिप्लोमा मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते 1/m नाही, 1/m वापरत नाही तिथं, बरोबर. तर त्याच्यामुळे आपण नेहमी काय वापरणार आहे, म्यू वापरणार आहे. काय वापरणार आहे, म्यू. तर म्यू इक्वल टू काय होणार आहे, लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे त्याला डिनोट करण्यासाठी काही नाही, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन आपण डिनोट करतो ईनी. कशाने डिनोट करतो, ईनी. देअरफॉर म्हणजे आता लॅटरल स्ट्रेन जर आपल्याला काढायची असेल, लॅटरल स्ट्रेन जर काढायची असेल आपण, तर आपल्याला एक कॉन्स्टंट भेटतो, त्याला म्हणतो आपण पॉइसन रेशो. त्या पॉइसन रेशोवर आपण डायरेक्ट काय करतो, त्या म्यूची व्हॅल्यू जर माहित असेल आणि लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू जर आपण काढली, तर आपल्याला ऑटोमॅटिक काय होते, लॅटरल स्ट्रेन. देअरफॉर लॅटरल स्ट्रेन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लॅटरल स्ट्रेन बरोबर काय होणार आहे, म्यू इंटू ई. म्यू म्हणजे पॉइसन रेशो इंटू ई म्हणजे लिनियर स्ट्रेन. पॉइसन रेशो आणि लिनियर स्ट्रेन ला एकमेकांसोबत जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटते, लॅटरल डायरेक्शन मधली स्ट्रेन. तर लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय होते, म्यू इंटू ई. तर मी तुम्हाला सांगितलं ती काय घेत असतो, निगेटिव्ह घेत असतो आपण. काय घेत असतो, निगेटिव्ह. मायनस म्यू इंटू ई होते, बरोबर. तशा प्रकारे काय, हा पॉइसन रेशो आहे. हा पॉइसन रेशो काय, आपल्याला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन चे जे इक्वेशन फाइंड करायचे आहे, रिलेशनशिप बिटवीन ई ची के, ते फाइंड करण्या म्हणजे जे मॉड्युलस आहेत त्याची रिलेशन फाइंड करण्यासाठी याची या पॉइसन रेशोचा आपल्याला उपयोग पडतो, बरोबर. तर बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे लॅटरल स्ट्रेन सुद्धा आपण डायरेक्टली अशी याप्रमाणे काढू शकतो, जर आपल्याला ई आणि म्यूची व्हॅल्यू जर माहित असेल तर. तर अशा प्रकारे काय आपण पाहिलं, पॉइसन रेशो. पॉइसन रेशो म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. पॉइसन रेशो इक्वल टू काय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. तर हे डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशन आपल्याला समजून घ्यावं लागतील आणि पाठ करावं लागतील, बरोबर. पाठांतर नाही, कन्सेप्च्युअली समजून घ्यायचे तुम्हाला, बरोबर. फक्त लक्षात ठेवायचं, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन हा काय असते, आपला पॉइसन रेशो. तो डिनोट कशाने करतो, म्यूनी, बरोबर. आता पुढचा आहे शियर मॉड्युलस. तर शियर मॉड्युलस म्हणजे काय नेमकं, किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो आपण. आता रिजिड म्हणजे काय, रिजिड म्हणजे, रिजिडचा अर्थ होते देअर इज नो डिफॉर्मेशन इन द मटेरियल. जर लोड जरी अप्लाय केला तर जर डिफॉर्मेशन होत नसेल त्या मटेरियल मध्ये, तर त्याला काय म्हणत असतो आपण, रिजिडिटी. त्याला काय म्हणतो आपण, रिजिड मटेरियल. रिजिडचा म्हणजे चेंज न होणार, बरोबर. तर आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शियर मॉड्युलस म्हणतो आपण, शियर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी.
हा सुद्धा काय सी जी और एन, कॅपिटल एन, सी जी किंवा कॅपिटल एन नी तो डिनोट करत असतो. पण जनरली आपण काय करतो, हा डिनोट करतो जी नी. आपल्यासाठी आपण काय करतो, जी नी डिनोट करतो. तर सी आणि एन सुद्धा वापरतात. तर फक्त माहित असायला पाहिजे आपल्याला. तर काय म्हणते तो, वेन बॉडी इज लोडेड विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस. आता इथं सुद्धा इलॅस्टिक लिमिट आलेलं आहे. इथं सुद्धा काय आलेलं आहे, इलॅस्टिक लिमिट आलेलं आहे. तर बॉडी तो म्हणते, बॉडी काय केली आपण, इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये काय केली, लोड केली. तर त्यावेळेस रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन, रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन इज कॉन्स्टंट. तो रेशो काय राहते म्हणते, शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेनचा रेशो काय राहते, कॉन्स्टंट राहते. तर त्या रेशोला काय म्हणतो आपण, बल्क आपलं शिअर मॉड्युलस, त्याला काय म्हणत असतं आपण, शिअर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. दिस कॉन्स्टंट इज नोन एज शिअर मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इट इज डिनोटेड बाय जी और एन और सी. इन दिस बुक लेटर जी इज यूज टू डिनोट द शिअर मॉड्युलस. तर आपण काय आपल्या याच्यामध्ये काय करणार आहे, जी वापरणार आहे. का वापरणार आहे, जी वापरणार आहे. देअरफॉर शिअर मॉड्युलस म्हणजे काय, शिअर मॉड्युलस, शिअर मॉड्युलस एमओडी म्हणजे मॉड्युलस लिहि तुम्ही, और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इक्वल टू काय म्हणते तो, ते असते शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. तर हा डिनोट केला जाते जी नी. जी इक्वल टू, आपण जी वापरणार आहे, जी इक्वल टू काय आहे, शिअर स्ट्रेस डिनोट करतो आपण टाउनी. इथे काय केलेलं आहे बघा, आपल्या पुस्तकामध्ये क्यू वापरलेला आहे. क्यू वापरतो किंवा टाऊ वापरतो, क्यू वापरतो किंवा टाऊ वापरतो. तर शिअर स्ट्रेन डिनोट करतो आपण फायनी, म्हणजे क्यू अपॉन फाय. क्यू अपॉन फाय इक्वल टू काय असते, जी तुमचा, म्हणजे तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर शिअर मॉड्युलस जनरली म्हणत आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो त्याला. तर हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय, जी इक्वल टू क्यू, जी इक्वल टू काय, क्यू बाय फाय, म्हणजे शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेस. तर हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे. हे सुद्धा काय इलॅस्टिक लिमिट मध्ये. आता इलॅस्टिक लिमिट मध्ये इथं पॉशन रेशो सुद्धा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणते तो, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन, बरोबर, हे कॉन्स्टंट असते म्हणते. तर इकडे शिअर मॉड्युलस मध्ये काय म्हणतो आपण, किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मध्ये इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये जो शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेनचा जो हे राहते, तो काय राहते, रेशो, तो कॉन्स्टंट राहतो. तो रेशो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. तर त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे आपला, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. आता सर्व स्ट्रेन आणलेले आपण, तर आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन कशाला म्हणतो आपण, तर हे आता फटाफट आपण पाहणार आहे. या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, या डेफिनेशन वगैरे समजून घेणार आहे. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय, तर पहा, व्हॉल्यूम म्हणजे काय असते, लेंथ इंटू ब्रेड इंटू थिकनेस, LBT है ना. व्हॉल्यूम म्हणजे काय असते, या लेंथ इंटू ब्रेड इंटू थिकनेस. जर तू काय असेल, रेक्टेंगल आपला रेक्टेंग्युलर बार असेल किंवा स्क्वेअर बार असेल, तर त्यावेळेस, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, किंवा एरिया इंटू थिकनेस, एरिया इंटू थिकनेस, त्याला काय म्हणत असतो आपण, व्हॉल्यूम. त्याला काय म्हणत असतो आपण, व्हॉल्यूम. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय, आता स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम, आहे की नाही. आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, व्हॉल्यूमची स्ट्रेन. तर याचा अर्थ काय, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, बरोबर. तर व्हेन बॉडी इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्स ऑन इट्स फेस, देयर विल बी चेंज इन इट्स व्हॉल्यूम. तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये काय येते, म्हणजे चेंज येते. एखादी बॉडी जर काय केली, त्याच्या फेसवरती जर काय केलं आपण, त्याला काय केलं, फोर्स अप्लाय केला, तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये चेंज येते. कारण लेंथ इन्क्रीज होत चालते किंवा डिक्रीज होत चालते. लॅटरल डायरेक्शनचे डायमेन्शन सुद्धा काय होत चालतात, चेंज होत चालतात. त्याच्यामुळे काय होते, त्याचं व्हॉल्यूम काय होत चालते, चेंज होत चालते. तर
त्याच्यामुळे काय म्हणते तो चेंज इन व्हॉल्यूम होते. त्याच्यामध्ये द रेशिओ ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम इज नोन ॲज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय मग? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. तर बघा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन डिनोट केल्या जाते ई. ई म्हणजे स्ट्रेन आणि सफिक्स मध्ये लावतो व्ही आपण. ई व्ही इज इक्वल टू का ते चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल व्ही बाय व्ही. डेल व्ही बाय व्ही बरोबर. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. तर पहा ई व्ही इज इक्वल टू काय असते पहा. तर आपण चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम जे आहे तर त्या ईव्ही ला आपण सिग्मा म्हणजे EX प्लस EY प्लस EZ हे चेंजेस कसे दिसतात तुम्हाला. जे चेंजेस दिसतात तुम्हाला तर तिन्ही डायरेक्शन मध्ये असते. ईव्ही इज इक्वल टू असते EX म्हणजे X डायरेक्शन मधली स्ट्रेन प्लस EY प्लस EZ. EX प्लस EY प्लस EZ बरोबर. म्हणजे तिन्ही डायरेक्शन XYZ डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर जे चेंजेस दिसतात म्हणजे आता समजा सपोज जर मागच्या प्रॉब्लेम याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं इथे बघा. इथे काय केलं होतं आपण. हा जो स्क्वेअर बार आहे किंवा रेक्टँग्युलर बार आहे या रेक्टँग्युलर बारला काय केलं आपण फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये काय केलं झालं त्याची लेंथ काय झाली इन्क्रीज झाली. लेंथ इन्क्रीज झाली त्याचप्रमाणे ब्रेडथ आणि थिकनेस आपण काय झालं सांगितलं की ते कमी होताना दिसतात. म्हणजे याचा अर्थ मी आता इथं काढलेलं आहे XYZ बरोबर. XYZ डायरेक्शन मध्ये तिन्ही चेंजेस येतात. तर पी फोर्स अप्लाय केल्यानंतर X डायरेक्शन मधली स्ट्रेन म्हणजे EX. Y डायरेक्शन मधली स्ट्रेन म्हणजे EY. तर EY त्याच्यासाठी काय झाली लॅटरल स्ट्रेन झाली. EZ सुद्धा काय झाली लॅटरल स्ट्रेन झाली आहे की नाही. तर EX आणि EX प्लस EY प्लस EZ तर या तिन्ही स्ट्रेनची बेरीज म्हणजे काय असते तुमची व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन बरोबर. समजलं हे. तर या तिन्ही स्ट्रेनची जी बेरीज असते त्या बेरजेला काय म्हणतो आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. त्याला म्हणत असतो आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ठीक आहे. तशा प्रकारे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन पाहिला आपण. त्याच्यानंतर पुढचा आहे बल्क मॉड्युलस. पुढचा आहे आपला बल्क मॉड्युलस. when body is subjected to 3 mutually perpendicular like stresses. त्याचं म्हणणं काय जर एखादी बॉडी काय केली म्हणते तो 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसला सेम स्ट्रेस न काय केली सेम इंटेन्सिटीच्या स्ट्रेसने काय केली लोड केली म्हणते सब्जेक्ट केली किंवा लोड केली बरोबर. द रेशिओ ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द करस्पॉन्डिंग व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मग डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन या दोघांचा रेशो जो असते तो काय म्हणते तो कॉन्स्टंट असते. तो काय असते कॉन्स्टंट असते. तर हे समजून घेण्यासाठी पहा आपण काय पाहणार आहे उदाहरण पाहणार आहे की एक बॉडी आहे त्या बॉडीमध्ये काय झालं त्या बॉडीला आपण ही सपोज बॉडी आपली पहा काय आपला स्क्वेअर क्यूब आहे आपला आहे की नाही. तर या क्यूबला काय करून राहिलो तिन्ही डायरेक्शन मी सेम फोर्स अप्लाय करून राहिलो. काय करून राहिलो फोर्स म्हणण्यापेक्षा स्ट्रेन लावून राहिलो. तर इथं स्ट्रेस म्हणून राहिलो. इथं लावला सिग्मा बरोबर. हे काय झाली आपली X डायरेक्शन. इथे लावला या डायरेक्शन लावला मी इकडे सुद्धा लावला सिग्मा आणि ही झाली आपल्यासाठी Y डायरेक्शन आणि या डायरेक्शन मी लावला म्हणजे याचा सेंटर जो पकडला ते इकडे लावला आपण इकडे सुद्धा लावला सिग्मा. अशा प्रकारे मी काय करून राहिलो तिन्ही डायरेक्शन काय करून राहिलो याला सेम स्ट्रेस लावून राहिलो सेम इंटेन्सिटीची स्ट्रेस लावून राहिलो. आता स्ट्रेस लावला म्हणजे काय होते फोर्स अप्लाय केल्यानंतर या एरियावर ते जो रेजिस्टिव्ह फोर्स असते त्याला स्ट्रेस म्हणत असतो आपण बरोबर. फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय असते स्ट्रेस. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे एरिया जर सेम असतील सगळ्याचे तर याचा अर्थ तिथं फोर्स सेम राहतील. फोर्स काय म्हणजे हा या फेजचा एरिया जर सेम असेल या फेजचा एरिया सेम असेल या फेजचा एरिया जर सेम असेल तर त्या ठिकाणी फोर्सेस काय राहणार आहे सेम राहणार आहे बरोबर.
किंवा एरिया जर कमी जास्त असेल तर फोर्सेस कमी जास्त असू शकतात. पण स्ट्रेस काय, सिग्माची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, आपल्याला सेम यायला पाहिजे. सिग्माची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. तर अशा वेळेस जर अशा कंडिशन मध्ये जर आपण एखादी बॉडी काय केलं, सेम इंटेन्सिटीची स्ट्रेस जर लावली त्याच्यावरती, तर रेशिओ ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, डायरेक्ट स्ट्रेस आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन याचा जो रेशो राहते तो म्हणते तो कॉन्स्टंट राहते. तो रेशो काय राहते म्हणते, कॉन्स्टंट राहते. तर तो रेशो जो कॉन्स्टंट राहते त्या रेशोला म्हणतो आपण, त्या कॉन्स्टंट रेशोला म्हणतो, जो कॉन्स्टंट मिळतो आपण त्या कॉन्स्टंटला म्हणत असतो आपण बल्क मॉड्युलस. तो डिनोट केला जाते केनी. तो कशाने डिनोट केला जाते, केनी. तर बल्क मॉड्युलस म्हणजे काय असते मग, बल्क मॉड्युलस, एमओडी म्हणजे मॉड्युलस पकडून घ्या इथं. बल्क मॉड्युलस म्हणजे काय, डायरेक्ट स्ट्रेस अपॉन डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. डिनोट कशाने करतो आपण, बल्क मॉड्युलस केनी. के इक्वल टू काय होणार आहे, डायरेक्ट स्ट्रेस डिनोट करत असतो आपण सिग्मा अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय असते, ईव्ही. म्हणजे सिग्मा अपॉन डेल व्ही बाय व्ही. ईव्ही म्हणजे डेल व्ही बाय व्ही, बरोबर. सिग्मा अपॉन डेल व्ही बाय व्ही किंवा सिग्मा अपॉन ईव्ही या दोघांचा रेशो काय राहते म्हणते, कॉन्स्टंट राहते. तर याला काय म्हणत असतो आपण, याला म्हणत असतो बल्क मॉड्युलस. याला म्हणत असतो आपण बल्क मॉड्युलस, बरोबर. तर हा बल्क मॉड्युलस, अशा प्रकारे आपण बल्क मॉड्युलस पाहिला. तर इथपर्यंत आज पाहिलेलं आपण. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबून जाऊ. तर माऊली ट्युटोरियलचे हे जे व्हिडिओ आहेत, हे बेसिक बेसिक जे व्हिडिओ आहेत तुम्हाला मी युट्यूबवर ते टाकणार आहे. आणि ते व्हिडिओ आवडल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करा, त्या चॅनलला जॉईन व्हा. म्हणजे आपलं जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे, ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा. मौली ट्युटोरियल नावाने तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपला. तर त्या ठिकाणी काय करा, तुम्ही प्ले स्टोर मधून ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपले ऑनलाईन क्लासेस त्या ठिकाणी चालत राहणार. तर हे जे डेमो लेक्चर आहेत, ते डेमो लेक्चर आपण कशावरती टाकणार आहे, युट्यूबवर टाकणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आवडल्यानंतरच तुम्ही आपल्या कोर्सला जॉईन करा. ठीक आहे, थँक्यू. या ठिकाणी थांबून जाऊ आपण. माऊली ट्युटोरियलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.